एक माणूस असतो तो म्हणतो आजकाल लोकायला ना एवढा विश्वास नाही म्हणून, अजिबात छोट्या छोट्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही म्हणून. साधं बँकेत आपण कोणाकडे पेन मागितला ना तो पण काढून घेतो म्हणून, मग पेन आपल्याला देतो म्हणून. आणि तुम्हाला सांगतो माझ्याकडे असे 15-20 बिना टोपण्याचे पेन झाले होते. माझं ना काय एक माणूस आहे दवाखान्यातून ऑपरेशन थिएटर मधून पळून येतो, शांताराम ऑपरेशन करायचं सारं गेलेला असतो. घरी आलो बायको विचारते का म्हणून तुम्ही थिएटर मधून का बरं पळून आले. अगं म्हणून त्या नर्सचं बोलणं ऐकलं म्हणून ती म्हणत होती काही नाही म्हणून सोपं ऑपरेशन आहे, काही होणार नाही, तुम्ही व्यवस्थित होईल म्हणून, काही घाबरू नका. ती म्हणते मग चांगलं आहे, काय वाईट सांगत होती. अगं ती नर्स मला नव्हती सांगत, त्या डॉक्टरला सांगत होती. एक डॉक्टर असतो बरं का, ते पेशंट जातं त्याच्याकडे ऑपरेशन करायला. तर डॉक्टर म्हणतो काळजी करू नका म्हणून, व्यवस्थित होईल. तो म्हणतो पण डॉक्टर मी असं ऐकलंय की ऑपरेशन खूप क्रिटिकल आहे म्हणून. हा ना म्हणून खूप क्रिटिकल असतं म्हणून, ते 10 ते एखादं माणूस वाचतं म्हणून. तो ना तरी तुम्ही म्हणता काही घाबरू नका व्यवस्थित म्हणून. मग माझ्या आतापर्यंत 9 गेले म्हणजे 10 तुम्ही हमखास वाचाल. एक माणूस असतो दवाखान्यात बरेच दिवस 15-3 वार ऍडमिट राहतो काहीतरी कारणासाठी. तर तिथे एक सुंदर नर्स राहते, त्याला ती आवडायला लागते. ज्यावेळेस डिस्चार्ज होतो त्यावेळेस तो तिला म्हणतो का म्हणून तुम्ही माझं दिल चोरलं म्हण. ती म्हणते नाही हो आम्ही दिल नाही, आम्ही फक्त तुमची किडनी चोरली. एक बाई आहे ती बसने प्रवास करत राहते, तिच्यावर 3 पोरं राहते. कंडक्टर येतो त्यांना तिकीट, ती एक तिकीट घेते म्हणे बाकीचे म्हणे 3 वर्षाचे आते. मग तू विचारतो येतो वय काय, ती सांगते येतं 2.5 वर्ष, येतं 2 वर्ष आणि येतं 1.5 वर्ष. तू म्हणतो बाई खोटं बोला म्हण, कमीत कमी 9 महिन्याचं तरी अंतर ठेवा म्हणत. ती म्हणते अरे मुडद्या एक माझं आहे, एक जावाचं आहे, एक शेजारचं आहे म्हणून. एक रेल्वे स्टेशन असलं, गाडी सुटते तेवढे 4 सरदारची पळत येत राहतात. एक दारात काही लोक उभे राहतात, त्यांना पळा थोडे राहिले पळा म्हणत, ते पळत जीव काढून पळतात. आणि दोघं लोक त्याला हात देऊन दोघायला घेतात वर घेतलं. तेव्हा तुमची रनिंग वगैरे खूप छान आहे, तुमचा सत्कार करायला पाहिजे. असं तर काय सत्कार करता म्हण, ज्यांना पोचवायला आलो ते खालीच राहिले म्हण. एक बायको नवऱ्याला सांगते बा प्रेमानं, तुम्ही म्हण माझ्याकडे जर पाणी मागितलं तर मी तुम्हाला सरबत देईल म्हणून, चहा मागितलं तर कॉफी देईल, ताक मागितलं तर लस्सी देईल. कोणतं सरळ मान्य करणं, जे मागेल मी काही करेल पण जे मागेल ते देणारच नाही.